शुभविवाह या मालिकेच्या 10 ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे आजी ब्रेकफास्ट करायला बसलेली असते। तेवढ्यात तिथे पौर्णिमा येते। पौर्णिमाला आजी म्हणते, पौर्णिमा इकडे ये बरं, एक काम कर, भूमीला यायला जरा उशीर आहे, भूमीला यायला थोडा उशीर होईल म्हणून हे पोहे आहेत ना, हे पोहे आकाशच्या रूममध्ये नेऊन दे बरं, त्यांनी काहीच खाल्लेलं नाही आहे। याच्यावरती पौर्णिमा म्हणते, आजी पण मी? याच्यावरती आजी म्हणते, काय ग, काय झालं, काही काम आहे का तुला? पौर्णिमा म्हणते, नाही आजी, पण मला ना आकाश जिजूंच्या रूममध्ये जायला भीती वाटते। याच्यावरती आजी म्हणते, भीती वाटते? तुला भीती वाटायला झालंय तरी काय? पौर्णिमा म्हणते, मला भीती वाटते त्यांची, कारण त्यांचं असलं कसंही वागणं किंवा त्यांचं असं वेड्यासारखं वागणं मला भीती वाटते। आणि न जाणो त्यांनी जर माझ्या बाबतीत ऑफिसमध्ये सोनलसोबत जे केलं ते काही केलं तर, असं म्हणत पौर्णिमा आता आकाशवरती वेगळ्याच प्रकारचा आरोप लावत असते। आणि तेवढ्यात मागून भूमी येते आणि हे सगळं ऐकते, पौर्णिमाचा हात धरते आणि आता पौर्णिमाच्या एक खाडकन थोबाडीत लावून देते। आजी सुद्धा खूप चिडते आणि भूमी म्हणते, काय पौर्णिमा, लाज नाही वाटत का स्वतःच्याच धीरावरती हे असे आरोप करायला? पौर्णिमा म्हणते, मला का लाज वाटेल? अगं त्या सोनलने आरोप केलेत म्हटल्यावरती काहीतरी पाणी मुरत असेल म्हणूनच तिने आरोप केले ना, आकाश जिजूंनी काहीतरी केलं असेल कृत्य। याच्यावरती भूमी सांगते, हे बघ, आकाश निर्दोष आहे आणि हे मी सिद्ध करणार आहे। आणि इतके दिवस तू त्यांच्यासोबत घरात राहतेस, तू त्यांना ओळखलंच नाहीस का? तुला माहिती आहे ना, तू माझ्यावरती हात उगारला होतास, त्यावेळेला तुला आकाश काय म्हणाला होता की मी कोणत्याही बाईच्या अंगावरती हात उचलत नाही, कुणीही कुणावरती हात उचलायचा नाही, आणि त्याने तुला टच पण नव्हतं केलं। त्याचं हे जेस्चर बघितलं होतंस ना तू, मग तरी सुद्धा तुझ्या मनामध्ये ही शंका आलीच कशी? असं म्हणत त्या दिवशीच्या इन्सिडन्सची आता आकाशने काय केलं होतं हे भूमी पौर्णिमाला जाणीव करून देते। आणि खबरदार, पुन्हा जर आकाशबद्दल असं काही बोललीस तर गाठ माझ्याशी आहे असं सांगते। असं म्हणून ती पौर्णिमाला चांगलाच दम देते। इकडे तोपर्यंत सोनल मेकअप करत असते। मेकअप करून रडण्याची ऍक्टिंग, डोळे सुजल्याची ऍक्टिंग, अबला नारी असल्याची ऍक्टिंग करत असतानाच तिकडे अभिर येतो आणि म्हणतो, सोनिया, सोनिया काय ग, काय झालं, रडतेस का तू? सोनल म्हणते, रडते कुठे, मेकअप करते मेकअप, मी वाटली पाहिजे ना की अबला नारी आहे म्हणून। आकाशने सतवलेली अबला नारी आकाश महाजन यांनी माझ्यावरती अत्याचार केला, जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मी अबला नारी वाटण्यासाठी मेकअप करते। याच्यावरती आता इकडे अभि म्हणतो, चला आपलं काम तरी व्यवस्थित झालेलं आहे, पण आईने सांगितलेलं काम तू केलंस का? याच्यावरती सोनल म्हणते, तर 100% काम केलंय। आणि सोनल काढून पेनड्राईव्ह अभिच्या हातामध्ये देते आणि म्हणते, आपलं काम आपल्याकडून पूर्णपणे डन झालंय, आता पुढची ऍक्शन। असं म्हणत पेनड्राईव्ह घेऊन अभि घरी येतो। अभि घरी येतो खरा, पण तोपर्यंत इकडे भूमीला रागिणीने फैलावर घेतलेलं असतं। रागिणी सांगत असते, भूमी आता तुझी हद्द झाली, तुला कुठचीही गोष्ट सांगून समजत नाही का ग? म्हणजे तुला आम्हाला थोरा मोठ्यांना विश्वासात घ्यावंसं वाटतच नाही का? काय केलंस तू हे? तू त्या सोनलकडे एकटीने जाण्याची काय गरज होती बरं? याच्यावरती भूमी म्हणते, आत्या अहो ऐका ना, मला तिच्याशी एकांतामध्ये भेटायचं होतं। याच्यावरती रागिणी म्हणते, का ग, आम्ही काय केलं असतं? भूमी, तुझे ना छक्के पण जे मला कळतायत, तुझं ना उलटं सुलटं वागणं कळतंय, तू असं का वागतेस मला माहित नाहीये, पण तुझं हे वागणं मला पटत नाहीये आणि तुझ्यामुळे अख्ख्या कुटुंबाला तू वेठीला धरलेस। भूमी म्हणते, आत्या अख्ख्या कुटुंबाला काय झालं काय? रागिणी म्हणते, थांब तुला दाखवते मी। असं म्हणत ती आता अथर्व आणतो लॅपटॉप, असं म्हणत अथर्वला लॅपटॉप आणायला सांगते। अथर्व लॅपटॉप आणतो आणि त्याच्यामध्ये सोनलने पाठवलेला पेनड्राईव्ह मधला व्हिडिओ रागिणी सगळ्यांच्या समोर आणते आणि म्हणते, तू सोनलकडे गेली होतीस ना, तिला धमकी दिलीस ना, हे बघ तिने सगळं रेकॉर्ड केलंय आणि आम्हाला पाठवलंय। तिने ज्या अर्थी आत्ता हे आम्हाला पाठवलंय, तिच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन असणार आहे 100%। भूमी, तू हा मूर्खपणा करायला नको होतास, हा मूर्खपणा करून तू आम्हाला सगळ्यांना पण अडकवलेला आहेस। याच्यावरती आजी म्हणते, रागिणी अगं तुला बोलायचंय तरी काय, काय करेल ते सोनल आता? रागिणी म्हणते, आई मला बोलायला पण त्रास होतोय, पण तिने ज्या अर्थी आत्ताच्या वेळेला मला हा पेनड्राईव्ह पाठवला ना, तिच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन असणार आहे। ती कदाचित हा पेनड्राईव्ह पोलिसांकडे पण घेऊन गेली असेल, पोलिसांकडे नेऊन तिने ऍक्शन घेतली असेल आणि मग मात्र आपल्याला खूप कठीण जाईल। आकाशला आपण निर्दोष कसे सिद्ध करणार आहोत? जर भूमी या सगळ्यामध्ये अडकली तर किती प्रॉब्लेम होईल? आणि ती म्हणते, हे बघ भूमी, मी तुला सांगून ठेवते, तू न खूप चुकीचं वागतेस। याच्यावरती पौर्णिमा म्हणते, हो दरवेळेला ही चुकीचं वागणार आणि आपल्या सगळ्यांना भोगायला लागणार। याच्यावरती भूमी म्हणते, पौर्णिमा
तर आता रागिणी पौर्णिमाची बाजू घेत म्हणते, बास भूमी, दरवेळेला पौर्णिमाला बोलू नकोस, या वेळेला ती बरोबर बोलते, ती जे काही बोलते ते बरोबर आहे, तू वागलीस ते चुकीचं, असं म्हणत आता इकडे रागिणी सगळ्यांच्या समोर पौर्णिमाची बाजू घेत भूमीलाच खडसावत असते। सगळेच जण हे दृश्य पाहत असतात आणि आता रागिणी म्हणते, मला वेगळीच भीती वाटते आहे, या सगळ्यामध्ये आता खूप मोठा प्रकार घडेल आणि आपल्या डोक्याला ताप होणार आहे, ताप, असं बोलणं चालू असतानाच पोलिसांची एंट्री होते। पोलीस म्हणतात, भूमी महाजन, तुमच्या विरुद्ध अरेस्ट वॉरंट आहे। भूमीला खूप मोठा धक्का बसतो आणि सोनल पण असते। पोलीस म्हणतात, सोनलने हा व्हिडिओ आम्हाला दाखवलेला आहे, तुम्ही या प्रकरणामध्ये केस मागे घेण्यासाठी तिच्यावरती जबरदस्ती करताय, तिला त्रास देताय, तिला घाबरवताय, दम देताय आणि त्यासाठी तुमच्यावर तो ॲक्शन घेऊन तुम्हाला आम्ही अटक करायला आलोय। आता खाली पोलीस आलेले असतात, आकाशला हे माहीत नसतं, तरी सुद्धा तो झोपेतनं वेड्यासारखा सायकल राणी असं म्हणत उठतो। तितक्यात रघुआका येतात। आकाश म्हणतो, ए रघुआका, सायकल राणी कुठे आहे? रघुआका खोटंच बोलतात की सायकल राणी ही न किचनमध्ये काम करते, काहीतरी तुमच्यासाठी खाऊ बनवते। आकाश म्हणतो, नाही, सायकल राणीला काहीतरी त्रास होतोय, कारण मी खूप वाईट स्वप्न बघितलं, माझ्या स्वप्नामध्ये सायकल राणीला त्रास होत होता। याच्यावरती रघुआका विचार करतात, दोघं जण किती एकमेकांसाठी बनलेत, एकाच्या जीवाला काही त्रास झाला तर दुसऱ्याला न कळत कळतो। देवा, आता ह्या दोन जीवांची परीक्षा नको रे बघूस, या दोघांना नेहमी एकत्र ठेव, असं म्हणत रघुकाका देवाची प्रार्थना करत असतात। इकडे पोलीस म्हणतात, हा बघा व्हिडिओ, तुम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना धमकी दिलीत, त्यांना त्रास दिलात आणि म्हणूनच तुम्हाला अटक होते। आता रागिणीला फ्लॅशबॅकमध्ये जात आपण केलेलं कांड आठवतं। रागिणीने फोन करून आता इकडे सावध केलेलं असतं सोनलला की भूमी तुझ्या घरी येते आणि त्यानंतर सोनलने त्या सगळ्याचा व्हिडिओ बनवत त्याचीच कॉपी आता रागिणीला देत आलेली असते आणि रागिणीने सांगितलेलं असतं दुसरी कॉपी पोलीस स्टेशनला दे। हे सगळं फ्लॅशबॅकमध्ये आठवून आपणच केलेल्या कर्तृत्वावरती रागिणी खुश होत असते। तोपर्यंत सोनल म्हणते, हिनीना यांनी माझ्या घरी येऊन मला न केस मागे घ्या अशी धमकी दिली होती। भूमी म्हणते, नाही हो, ही खोटं बोलते। याच्यावरती पोलीस म्हणतात, ती खोटं बोलते की तुम्ही खोटं बोलताय हे सिद्ध झालेलं आहे, कारण हा व्हिडिओ हाच खूप मोठा पुरावा आहे की तुम्ही खोटं बोलताय। भूमी म्हणते, नाही, तुमचा गैरसमज होतोय, खरंच असं काही नाहीये। पण पोलीस काही ऐकून घ्यायला तयार नसतात, ते भूमीला अटक करण्यासाठी चाललेले असतात आणि तेच काम ते करत असतात। भूमी म्हणते, मी तिला समजवत होते, मी तिला फक्त सांगत होते की तिचा गैरसमज झालाय। पोलीस म्हणतात, मग हा व्हिडिओ खोटा आहे का? आणि ती मुलगी बघा किती घाबरले, म्हणजे ती आमच्याकडे पोलीस कंप्लेंट करायला आली पण परत चालली होती तुम्हाला घाबरून की तुम्ही तिच्या विरुद्ध काहीतरी ॲक्शन घ्याल। आम्ही तिला प्रोटेक्शन दिलं, आम्ही तिला समजवलं की काही होणार नाही, आम्ही तुझ्या पाठीशी ठाम आहोत, तेव्हा ती इथे आली, नाहीतर ह्या घाबरलेल्या मुलीचा चेहरा बघा, ते काही नाही, तुम्हाला अटक करावीच लागेल, असं म्हणत लेडी कॉन्स्टेबल भूमीला अटक करण्यासाठी पुढे येते। भूमीचा हात धरते आणि तिला घेऊन चाललेली असतानाच आकाश येतो। सायकल राणी असं म्हणत, आकाश आता कुठे चाललीस तू? माझ्या सायकल राणीला सोडा, तिला कुठे घेऊन जाऊ नका। भूमी मात्र, आकाश शांत हो, पण आकाश खूप हायपर झालेला असतो। आकाशला आता सायकल राणी आपल्याला सोडून चालले ही भावना सहन होत नसते। आजी मात्र आकाशची अवस्था पाहूच शकत नसते। आकाश धावत येतो, भूमीचा हात धरतो, लेडी कॉन्स्टेबलला बाजूला करतो आणि माझ्या सायकल राणीला सोडा, माझ्या सायकल राणीला सोडा। रागिणी आता आकाशला सावरण्याचं नाटक करते। मनातून रागिणी जितकी खुश झालेली असते तितका आनंद तिला कधीच झालेला नसतो। रागिणीचा हाच डाव असतो की भूमी गेली जेलमध्ये की आकाशला इकडे निर्दोष कोण सोडवणार? मग आकाश मनोरुग्णालयात, भूमीची अवस्था बिकट, सही घेऊन आता या दोघांचे आपण पूर्णपणे वाट लावायची हा प्लॅन करत ती आकाशला धरून ठेवते। पण आकाश तिचा हात सोडून बाहेर येतो आणि सायकल राणी मला सोडून जाऊ नकोस असं ओरडायला लागतो। आता पुन्हा रागिणी त्याचा हात धरून त्याला आत आणते आणि विचार करते, भूमी, तुझा डाव मी पूर्ण फ्लॉप केला, तू जेलमध्ये गेल्यावरती आकाशला सोडवणार तरी कोण आहे? आकाशला कोणी सोडवू शकत नाही, आकाश आता अडकला। तितक्यात सोनल घरी येते आणि म्हणते, तुम्ही सगळ्यांनी मिळून हे नाटक केलं, तुम्ही आकाश बरा आहे तरी त्याला तुम्ही मानसिक रुग्ण बनवून ठेवलेत आणि त्याला वाचवताय, पण मी सगळ्यांसमोर आकाश मानसिक रुग्ण नाही, यांनी माझ्यावरती जबरदस्ती केली, हे सगळं समोर आणणार आहे। मग आता इकडे सोनल
जेलमध्ये येते आणि भूमीला म्हणते मी एका अटीवरती ही केस मागे घेऊ शकते, आकाशने कायमचं ऑफिसमध्ये येणं बंद करावं. हा पण रागिणीचा एक डाव असतो. आता भूमीला सोनलचा संशय तर ऑलरेडी असतो, पण तिची ही अट बघून भूमीचा संशय पक्का होतो की आपल्याच घरातलं कुणी किंवा आपल्याच कंपनीमधलं कुणीतरी हिला मदत करते. तोपर्यंत रागिणी वकिलांना सांगते कितीही काही करा पण भूमीला जामिनावरती सुट्टा कामा नये, यासाठी कितीही पैसे घ्या. रागिणीचा डाव यशस्वी होणार की भूमी आकाशचं प्रेम हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.